आपल्या जायकडे वरनं चालली होती कावड यात्रा आणि ती पण येणार तोरण माळला. म्हटलं काही विषय नाही. मग काय पहिला श्रावण चालू झालेला. श्रावणचा पहिला दिवस आणि त्यात पावसात चालली होती. तर नमस्कार मित्रांनो, मी तेजस सोनवणे स्वागत करतो नवीन अशा ब्लॉगमध्ये. तुमचा भाऊ सकाळी सकाळी निघाला होता कॉलेजला. म्हटलं काही विषय नाही. आता मी जेव्हा निघालो तेव्हा पाऊस चालू होतो का पाऊस चालू झाल्यानंतर मी कॉलेजला जातो मलाच माहिती. तुम्ही कमेंट करून नक्कीच सांगा. त्यानंतर तुमचा बोलला की कॉलेजला पोहोचला पावसात. म्हटलं काही विषय नाही. आता कॉलेज जायचं म्हटलं पोरगा तर एक तर कधी जातच नाही, तुम्हाला तर माहितीच आहे. मग काय लगेच आपल्या कुंदन भाऊला पण सोबत उचललं त्याच्या घरून. म्हटलं चला आता कॉलेजला याला पण घेऊन जातो. मग काय लगेच लेक्चरला गेलो. लेक्चरला गेल्यावर पाहतो पोरं तर काहीच नाही, फक्त पोरी होत्या. म्हटलं चला मग आपलं काही काम नाही. मग काय लगेच निघालो आम्ही लगेच वर्गाच्या बाहेर. मग काय ग्राउंडला येऊन बसलेलो. मग काय कुंदन भाऊ मी मस्तपैकी एकदम बसलेलो. म्हटलं काही विषय नाही राहणार. मी माझं साईडला बसलेलो. कुंदन भाऊ ना या कुत्र्यासोबत खेळायला लागला. म्हटलं काही विषय नाही. मग काय लगेच कॉलेज वगैरे सुटायचा टाइम झाला. म्हटलं चला आता दप्तर वगैरे घेऊन लगेच निघावा. पण त्याआधी म्हटलं लगेच चहाची तलप लागलेली. मग काय लगेच तलप चहावरती आलो. मस्त चहा मारून घेतला. म्हटलं काही विषय नाही. मग काय लगेच आपल्या जायकडेच आज आठवडे बाजार आणि त्यात आहे ना आपले आहे ना तोरणमाळची यात्रा निघणार होती. ते पण म्हटलं काही विषय नाही. मग काय म्हटलं चला आता मेंढी पाडायला गेलो. तिथं झाला भाऊ पाऊस चालू. आणि परत त्यांना रिटर्न जाताना लागले बा आपले भोलेंची कावडची यात्रा. म्हटलं एक नंबर डायरेक्ट बँड वगैरे लावलेला. म्हटलं काही विषय नाही. आणि त्याने सर्वचे सर्व तोरण माळला चालले. म्हटलं मला जायची इच्छा होती पण काय यावर्षी राहून गेलं माझं. पण त्यानंतर म्हटलं चला आता कटिंग वगैरे करावं कारण केस लई वाढले. मग काय लगेच कटिंग वगैरे केली. मग त्यानंतर म्हटलं चला आता कटिंग वगैरे एकदम फिक्स झाली. आणि त्यानंतर तुमचा भाऊ लगेच निघाला होता पावसातच घरी. म्हटलं घरी जायला गेलं काहीतरी काम करावं पण काय घरच्यांनी लगेच रेग्युलेटर फिट करायला दिलं नळी. म्हटलं चला आजचा ब्लॉग इथे संपवतो आपण. जय महाराष्ट्र.